3 दिवसांपूर्वी सुरतमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. यशस्वी शिंदे नावाच्या तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेनं महाराष्ट्र हादरला. यशस्वी गुरुवारपासून बेपत्ता होती. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी तिचा मृतदेह उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या निर्जन स्थळावरून आढळून आला होता. यशस्वीचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला होता. दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने यशस्वीची हत्या केल्याचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली. ती म्हणजे यशस्वीची हत्या होण्यापूर्वी काही वेळाआधीच एक व्हिडिओ आता समोर येत आहे. CCTVमध्ये कैद झालेला हा व्हिडिओ 25 जुलै रोजी दुपारी 2:14 आणि 35 सेकंदाचा आहे, ज्यामध्ये यशस्वी हातात काळी छत्री घेऊन जाताना दिसत आहे. तर दुसरा व्हिडिओ हा आरोपी दाऊद शेखचा आहे. हा व्हिडिओ दुपारी 2:22 आहे. 10 मिनिटांनंतर त्याने यशस्वीचा पाठलाग सुरू केल्याचं CCTVमध्ये कैद झाला आहे. दरम्यान दाऊद शेख याला आज कर्नाटकमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. कर्नाटकच्या शहापूर जिल्ह्यातल्या गुलबर्गा येथून दाऊद शेखला ताब्यात घेण्यात आलं. नवी मुंबई पोलीस आता दाऊद शेख याला घेऊन नवी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. गेल्या 3 दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांकडून या हत्याकांडातील प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू होता. मात्र तो पोलिसांना चकमा देत होता. अखेर त्याला ताब्यात घेण्यात आला आहे. त्याला आता कर्नाटकमधून नवी मुंबईत आणलं आहे. दाऊद शेखच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.